नमस्कार मैत्रिणींनो, आज आम्ही आलो आहोत भक्तीच्या माहेरी म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या यांच्या पावन नगरीत देहूमध्ये. आज माझ्यासोबत माझी आई, सासूबाई, मावशी, माझा मुलगा आणि मिस्टर असा आमचा पूर्ण लवाजमा आहे. चला तर मग अनुभवूया या भक्तीचा सोहळा. इंद्रायणीच्या काठावरती देहू हे सुंदर गाव वसलेलं आहे. मंदिराचा परिसर वगैरे इथे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी देहूचा चिंतामणी या गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग पुढच्या वाटचालीसाठी आम्ही निघालो. इंद्रायणाच्या काठी पाऊल ठेवलं की मन कसं शांत होतं. आई आणि सासूबाई तर खूप दिवसापासून इथे येण्याची आतुरता होती. मुलासाठी हे संस्कार आणि आपली संस्कृती जवळून पाहण्याची छान संधी आहे. त्यामुळे आणि मावशी आणि आई गावाकडनं आली होती आणि आई पहिल्यांदा देहूचं दर्शन घेणार होती. त्याचसाठी मी त्यांना इथे दर्शनासाठी आणलं होतं. इथे काळाराम मंदिर आहे, त्याच बाजूला श्रीमंत नवशा गणपतीसुद्धा आहे. तिथे दर्शन घेतलं. खूप छान मंदिर आहे आणि आजूबाजूला तुम्हाला सगळ्या खरेदीची दुकानं लागतात. तर बघू शकताय, गणपतीचं मंदिर आहे. नवशा गणपती आहे देहूचा, श्रीमंत नवशा गणपती म्हणून आहे. गणपतीचं दर्शन घेतलं आणि वळालो मुख्य प्रवेशद्वाराकडे. मुख्य प्रवेशद्वार बघितलं की संत तुकाराम महाराज गरुडावरती बसून आकाशात गेले. हेच दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर महाद्वार येथे काही फोटो वगैरे शूट केले आणि मंदिरात प्रवेश करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी कासवाचं दर्शन घेतलं आणि पुढे व्हिडिओ शूटिंगसाठी सुरुवात केली. खरं तर हा प्रवेशद्वार मंदिराच्या आतमध्ये शिरल्यानंतर तो विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर कानी पडतो आणि आपल्याला असलेला थकवा सगळा निघून जातो. तुम्ही जेव्हा मंदिराच्या परिसरात येतात तेव्हा तुम्हाला फक्त टाळ, मृदुंग आणि त्यांचाच आवाज येत असतो आणि आजूबाजूला जे भक्त भाविक असतात त्यांच्या तोंडात फक्त विठ्ठल 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 एवढंच नामस्मरण असतं. तर सगळ्यात आधी हनुमानाचं दर्शन घेतलं आणि पुढे बारीसाठी लागलो. तर आज विशेष असा काही वार नव्हता आणि दुपारची वेळ होती, त्यामुळे फार अशी गर्दी नव्हती. खूप कमी प्रमाणात गर्दी होती, पण मंदिराच्या आतमध्ये पाहिजे तेवढी गर्दी कायमस्वरूपी असतेच. आणि ही गर्दी तुम्हाला एकादशीच्या दिवशी प्रचंड प्रमाणात गर्दी अनुभवायला मिळते. त्यानंतर इथे दर्शन घेताना मला एक खूप महिलांचा छान मस्त ग्रुप मिळाला. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद, उत्साह पाहून वाटलं की भक्तीला वयाचं बंधन नसतं. नकळत त्या माझ्या व्हिडिओचाही भाग बनल्या आणि आमचा प्रवास अधिकच आनंददायी बनला. यामध्ये आजी, मावशा वगैरे सगळ्या वयाच्या महिला होत्या आणि त्यांना भेटून मला खरंच खूप छान वाटलं. मी माझ्या चॅनलबद्दलही त्यांना माहिती सांगितली आणि त्यांनी सगळ्यांनी आनंदाने आम्ही तुमचा व्हिडिओ बघू आणि चॅनलला सबस्क्राईब करू हे सुद्धा मला सांगितलं. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर आत्ता मावशी बघत असाल तर मला एक कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघू शकता, लास्टला ज्या आजी बसलेल्या आहेत त्यांच्याकडे बघून तर वाटतं की वयाचं अजिबात बंधन नाही आहे. माणसाचं कितीही वय झालं तरीही माणूस दर्शनाला कुठेही जाऊ शकतो. आणि त्यांनी माझ्या चॅनलसाठी टाळ्या वाजवून कौतुक केलं आणि त्यानंतर मग आम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालो. तर इथे बघू शकताय तुम्ही, मंदिरात व्हिडिओ शूटिंगसाठी अलाउड नाही आहे, त्यामुळे लांबूनच मी व्हिडिओ घेतला. बघू शकता विठ्ठल रखुमाई बघूनच नयन तृप्त होतात असं वाटतं. त्यानंतर इथे CCTV कॅमेरे वगैरे होते, त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं व्हिडिओ शूटिंग केलं नाही. त्यानंतर मंदिराचा आवारात बघू शकताय. त्यानंतर आम्ही गेलो श्रीराम मंदिरात दर्शनासाठी. भव्य अशी श्रीराम, लक्ष्मण आणि माँ सीतेची मूर्ती आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. तुम्ही जेव्हाही मंदिराच्या परिसरात येतात त्यावेळेस अतिशय शांत असं वाटतं. आणि जो महिलांचा ग्रुप आमच्यासोबत होता तो सतत प्रभू श्रीरामांच्या नामाचा जप करत होता, त्यामुळे वातावरण अतिशय भक्तिमय होऊन गेलेलं होतं. आणि हाच तो ग्रुप आहे जो शेवटपर्यंत आमच्यासोबत होता आणि मीही त्यांना व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. बघू शकताय प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचा व्हिडिओ. त्यानंतर इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप छान सुंदर असे अभंग भक्ती चे बोर्ड लावलेले आहेत. ते वाचून तर मन अतिशय पवित्र असं होतं. त्यानंतर इथे असलेल्या हरिहरेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. तिथे जो ग्रुप आलेला होता महिलांचा तो अतिशय सुंदर असं भजन म्हणत होता. तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर
शंभो शिवहर शंकर शमाहि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती कुमारी शंकर शिव शंकर शंभो 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 कैलासचंद्रमौली परींद्रमाता मुनेन्द्रारी कारण्य सिंधू भवदुःखारी तुझवीन शंभो मज कोण तारी ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे वितो मस्तकच्या ठिकाणी तेथे तुझे सद्रूपाय दोन्ही योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय रघुवीर समर्थ शास्त्राभ्यास नको पण नको दीर्घाशी गाऊ नको योगाभ्यास नको तपेती नको काळा जय वै माझशी धरू नको दृष्टाशी शंकू नको ज्याची स्मरणे पतित करती तो शंकू सोडू नको शिवसाम ह्रोम 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 शंभो. त्यानंतर मग इथे पूर्ण अन्नछत्राची जागा आहे. इथे दुपारच्या वेळेत भरपूर प्रमाणात जेवणं चालू असतात. त्यानंतर इथून पूर्ण बारी लागलेली असते एकादशीला वगैरे. त्यानंतर समोर बसलेल्या आजींची मी परत एकदा भेट घेतली आणि त्यांना सांगितलं मी व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन, व्हिडिओ नक्की बघा म्हणून. आणि आजीसुद्धा मला प्रोत्साहन देऊन म्हणाल्या बाळा मी तुझा व्हिडिओ नक्की बघेल असं. त्यानंतर मग आम्ही निघालो शिळा मंदिराकडे आणि गाथा मंदिराकडे दर्शनासाठी. हे मंदिर काही वर्षांपूर्वी बनवलेलं गेलेलं आहे, पण आपली संस्कृती भक्ती वारसा जपण्यासाठी या मंदिरांची किती गरज आहे हे या व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला. ही वर्षानुवर्ष जपत आलेली संस्कृती टिकावी यासाठी आपण प्रत्येक महिन्याला जेव्हा जमेल तेव्हा आपल्या मुलांना दर्शनासाठी इथं नेलं पाहिजे आणि आपली संस्कृती त्यांना समजवून दिली पाहिजे. यासाठी नक्कीच तुम्ही इथे या मंदिरांमध्ये एकदा नक्की भेट द्यायला हवी. त्यानंतर मंदिरात एक विठ्ठल आणि हा माझा विठ्ठल खरं तर आयुष्य सुखकर फक्त यांच्यामुळेच आहे. श्री संत तुकाराम महाराज यांची सगळ्यात मोठी पगडी मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकताय मंदिरात खूप छान अशा सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जगातली सगळ्यात मोठी पगडी आहे ही तुम्हाला या मंदिरात बघायला मिळते. ते बघण्यासाठी तुम्हाला या मंदिरात एकदा नक्कीच जावं लागेल. त्यानंतर ही भव्य अशी दीपमाळा बघितली. त्यानंतर तिथेच असलेलं तुळशी वृंदावन वगैरे सगळ्या गोष्टी मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि लास्टला या मावशी मला परत इथे भेटल्या आणि त्या सगळ्या अगदी मन लावून सगळ्या गोष्टींचं दर्शन घेत होत्या, बघत होत्या आणि खरंच खूप छान वाटलं त्यांना सगळ्यांना भेटून. त्यानंतर मंदिराच्या आवारात फिरत असताना माझं लक्ष काही छोट्या बालवारकऱ्यांकडे गेलं. अतिशय सुंदर असं वादन करत होते ते, त्यामुळे म्हटलं दर्शनासाठी जावं. तर तिथे जे विनाकरी होते त्यांचे दर्शन वगैरे घेतले सगळ्यांनी. आणि त्यानंतर मग मंदिराच्या तिथे मी बघण्यासाठी गेले. तर बघा शिवमने सुद्धा त्या मुलांसोबत मृदुंग वाजण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. त्याला हे करताना पाहून आई सासूबाईंच्या चेहऱ्यावरती आनंद आणि समाधान होतं. आपल्या पुढच्या पिढीमध्ये असे संस्कार रुजवताना पाहून खरोखरच खूप अभिमान वाटतो. छोट्या वारकऱ्यांकडे पाहून हे इतके मुलं इतक्या तन्मयतेने मृदुंग वाजवत होती की पाहताना मन भारावून जात होतं. टाळ मृदुंग तो नाद ऐकून माझा मुलगा शिवम यालाही राहवलं नाही. तोही वाजवायला गेला. अतिशय छोटा मुलगा आहे तरीसुद्धा तो खूप छान असं मृदुंग वाजवतोय आणि हे बघून खरंच खूप छान वाटलं. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पावन नगरीमध्ये देहूला येऊन खरंच खूप छान वाटलं. विठ्ठलाच्या दर्शनाने आणि तुकोबांच्या दर्शनाने आशीर्वादाने आमची ही कुटुंबाची सफल झाली असं वाटलं कुठेतरी. आणि होतं ना की ज्या गोष्टी आपल्याला करता आल्या नाहीत, बघता आल्या नाहीत, एवढ्या लहानपणी त्याचे बाबा त्याला छानपैकी समजवत होते. तो बघत होता इतरांचा आणि करण्याचाही प्रयत्न करत होता. पण या गोष्टी लहानपणापासून अंगीकारल्या तर खरंच खूप छान होईल. ही पालखी जी दरवर्षी पंढरपूरला जात असते तिचंही छानपैकी जोपासलं गेलेलं आहे तिथे सगळं.
त्यानंतर मग आम्ही तिथून बाहेर पडलो. तर आजची सहल सकारणी लागली असं मला वाटलं. तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल ही एक कमेंट नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत शिवमला आजींचे आशीर्वाद घेऊ देते आणि तुम्हीही माझ्यासोबत आशीर्वाद तुमचे ठेवा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. रामकृष्ण हरी. जय जय विठू माऊली.